multiplication of matrices. It's very important part in matrix. मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस. आता मल्टिप्लिकेशन करायचं आहे, कशाचं करायचं आहे? मॅट्रायसेसचं. म्हणजेच तुम्हाला कमीत कमी तिथं दोन मॅट्रिक्स असल्याशिवाय, टू मॅट्रिक्स असल्याशिवाय मल्टिप्लिकेशन घेता येणार का? नाही घेता येणार. आता कसं घ्यायचं बघा. जनरली a इज इक्वल टू, फर्स्ट मॅट्रिक्स डिफाइन केला, a इज इक्वल टू aij ऑफ ऑर्डर m क्रॉस p. ऑफ ऑर्डर काय घेतली? m क्रॉस p. दूसरा एक मॅट्रिक्स डिफाइन केला, काय केला? b इज इक्वल टू bij ऑफ ऑर्डर p क्रॉस n. ऑफ ऑर्डर p क्रॉस n. आता दोन्ही मध्ये काय सेम दिसते रे? पहिल्या मॅट्रिक्सचा कॉलम, दुसऱ्या मॅट्रिक्सच्या रो, दोघं काय आहे? सेम आहे. जे सेम असतात ते इलिमिनेट होतात आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन काय मिळतं? a into b is equal to aij into bij of order m cross n. That is called as a multiplication of matrices. यातनं पहिल्या मॅट्रिक्स मधून काय इलिमिनेट होणार आहे? कॉलम. दुसऱ्या मॅट्रिक्स मधून काय इलिमिनेट होणार आहे? रो. म्हणजे जो सेम आहे तो काय होतो? इलिमिनेट होतो आणि राहिलेल्या ह्याचं काय होतं? मल्टिप्लिकेशन होतं. आता ते मल्टिप्लिकेशन कसं घ्यायचं? फॉर एक्झाम्पल 2x2 मॅट्रिक्स घेतला. काय घेतला बघा? a is equal to a11 a12 a21 a22 हा एक मॅट्रिक्स घेतला ऑफ ऑर्डर 2 क्रॉस 2. बरोबर. b is equal to मॅट्रिक्स डिफाइन केला. b is equal to काय घेतला बघा? b11 b12 b21 आणि लास्ट एलिमेंट काय घेतला? 1 b22. याची पण ऑर्डर काय आहे? 2 क्रॉस 2. आता येणार मल्टिप्लिकेशन. आता तुम्ही म्हणाल रो पण सेम दिसतात, कॉलम पण सेम दिसतात. यातनं एक तर यातनं जर आता दोघं पण सेम असतील, यातनं जर मी कॉलम इलिमिनेट केला तर यातनं काय इलिमिनेट होणार आहे? रो. म्हणजे येणाऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती असणार आहे? 2 क्रॉस 2. येणाऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती असणार आहे? 2 क्रॉस 2. आता ती कशी फाइंड करायची बघा. a into b फाइंड करूया. a into b is equal to कसा फाइंड करायचा बघा? a into b is equal to यातला रो घेतला बघा. इथं जर रो वाईज घेतलं तर याचं काय घ्यायचं? कॉलम वाईज. फक्त पहिल्या एलिमेंट मल्टिप्लाय करायचा. जोपर्यंत रो आणि कॉलम संपत नाही तोपर्यंत त्या एलिमेंटची काय घ्यायची? ऍडिशन. म्हणजे काय लिहिणार बघा? a11 b11 प्लस दुसरा एलिमेंट करा a12 b21. जोपर्यंत तुमचे कॉलम संपत नाही, दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम संपत नाही तोपर्यंत रो वाईज लिहायचं. तोपर्यंत कुठं पण लिहायचं? रो वाईज. आता दुसरा एलिमेंट कसा लिहिणार सांगा? a11 b12 a प्लस a12 b22. दोन्ही रो संपले का? संपले. दोन कॉलम संपल्यानंतर लगेच तुम्ही खालचे एलिमेंट घ्यायचे. पण कसे घ्यायचे? हा रो घ्यायचा आणि हे दोन कॉलम घ्यायचे. काय मिळणार आहे सांगा? a21 b21 प्लस b11. आता काय? दुसरा एलिमेंट, यातला दुसरा एलिमेंट प्लस a22 b21 आणि लास्ट एलिमेंट कसा घेणार? हा रो आणि हा काय घ्यायचा? कॉलम. काय मिळणार आहे? a21 b12 प्लस काय मिळणार आहे? a22 b22 आणि या मॅट्रिक्सची पण ऑर्डर काय येणार आहे? 2 क्रॉस 2. दॅट इज कॉल्ड एज अ मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस ऑफ ऑर्डर. किती ऑर्डर आहे सांगा? 2x2. समजलं कसं घ्यायचं मल्टिप्लिकेशन? अजून एक एक्झाम्पल घेतलं. काय घेतलं बघा? एक्झाम्पल a is equal to काय घेतला? a11 a12 a13. नंतर b हा एक मॅट्रिक्स डिफाइन केला. काय केला बघा? b मॅट्रिक्स डिफाइन. b मॅट्रिक्स कसा डिफाइन केला? a1 b11 b12 b13 काय घेतला? b11 b12 b13 किंवा काय आपण याला म्हणूया कॉलम वाईज एलिमेंट b21 आणि b31.
आलं लक्षात सगळ्यांच्या. आता दोघांचं आपल्याला काय घ्यायचं आहे मल्टिप्लिकेशन. काय म्हणणार मल्टिप्लिकेशन a इंटू b इज इक्वल टू याची ऑर्डर किती आहे 1 रो आणि 3 कॉलम म्हणजे 1 इंटू 3. इथं काय आहे 3 रोज आणि 1 कॉलम आहे 3 रोज अँड 1 कॉलम्स. आता बघा पहिल्या याचा काय एलिमिनेट करायचा कॉलम, दुसऱ्या याचा काय एलिमिनेट करायचा रो. म्हणजे येणाऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय येणार आहे 1 क्रॉस 1. आता ती कशी यायची पहिला रो घेतल्यानंतर बघा पहिला रो घेतल्यानंतर काय घेणार सांगा फर्स्ट एलिमेंट म्हणजे काय मिळणार आहे कसा घेणार a12 a11 a12 a13 इंटू काय मिळणार आहे b11 b21 b31. घेऊया मल्टिप्लिकेशन बघूया काय मिळते मल्टिप्लिकेशन. फर्स्ट रो आहे फर्स्ट एकच रो आहे एकच कॉलम आहे म्हणजे एलिमेंट किती मिळणार आहे एकच मिळणार आहे. जोपर्यंत रो आणि कॉलम संपत नाही तोपर्यंत त्याची काय घ्यायची ऍडिशन. आणि कुठपर्यंत घ्यायची काय मिळणार आहे बघा मग a11 b11 प्लस a12 b21 प्लस a13 b31. कॉलम संपला का रो संपला का म्हणजे तुमच्या या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आली 1 क्रॉस 1. दॅट इज कॉल्ड एज अ मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस. काय मिळालं आपल्याला मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस. नेक्स्ट a is equal to a11 a12 a13 a21 a22 a3 a23. या मॅट्रिक्सची ऑर्डर काय आहे 2 क्रॉस 3. दुसरा मॅट्रिक्स काय आहे बघा b11 b12 b21 b22 b31 b32. या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे सांगा 3 रोज आणि 2 कॉलम्स आहेत. आपण काय लक्षात ठेवायचं पहिल्या रोचा काय एलिमिनेट होतो कॉलम, दुसऱ्या मॅट्रिक्सचा काय एलिमिनेट होतो रो. म्हणजे येणाऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती येणार आहे 2 क्रॉस 2. हा 3 कॅन्सल होईल हा 2 कॅन्सल होईल म्हणजे येणाऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती येणार आहे 2 क्रॉस 2. बघूया इथे का 2 क्रॉस 2 काय करायचं जोपर्यंत रो आणि कॉलम संपत नाही तोपर्यंत एलिमेंटची काय घ्यायची ऍडिशन. आणि मल्टिप्लिकेशन कसं करायचं पहिल्या रो मधल्या पहिल्या एलिमेंटनं कॉलम मधल्या पहिल्या एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं, रो मधल्या दुसऱ्या एलिमेंटनं रो मधल्या कॉलम मधल्या दुसऱ्या एलिमेंटला एलिमिनेट करायचं, रो मधल्या तिसऱ्या एलिमेंटनं कॉलम मधल्या तिसऱ्या एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं आणि तिघांची काय घ्यायची ऍडिशन. म्हणजे काय मिळणार आहे सांगा a into b is equal to काय मिळणार आहे पहिला एलिमेंट a11 b11 प्लस a12 b21 प्लस a13 b31 a13 b31. फर्स्ट कॉलम फर्स्ट रो संपला अजून कॉलम आहे म्हणजे दुसरा एलिमेंट काय घ्यायचा फर्स्ट रो सेकंड कॉलम. घेऊया मल्टिप्लिकेशन काय मिळणार आहे a11 b12 प्लस a12 b22 प्लस a13 b32. पहिला रो संपला पहिला कॉलम संपला दुसरा कॉलम संपला म्हणजे सगळे कॉलम संपले म्हणजे पहिल्या रो मधले एलिमेंट संपले. आता दुसरा घेऊया दुसरा रो पहिला कॉलम काय मिळणार आहे सांगा a21 b11 प्लस a22 b21 b21 प्लस a23 b31. पहिला रो पहिला कॉलम संपला म्हणजे इथला पहिला एलिमेंट झाला. आता दुसरा एलिमेंट घेऊया काय मिळणार आहे a21 b12 प्लस a22 b22 प्लस a23 b32. आणि या मॅट्रिक्सची ऑर्डर तुम्हाला किती मिळणार आहे 2 क्रॉस 2. या मॅट्रिक्सची ऑर्डर आपल्याला किती मिळणार आहे 2 क्रॉस 2. किती बाय कितीचा मॅट्रिक्स आहे 2 बाय 2 मॅट्रिक्सचा. अजून एक एक्झाम्पल घेऊया a इज इक्वल टू काय घेतला बघा a11 a12 a13 a21 a22 a23 a31 a32 a33. आणि दुसरा मॅट्रिक्स घेतला या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे 3 क्रॉस 3. b इज इक्वल टू काय मॅट्रिक्स घेतला b11 b12 b13 b21
B22 B23 B31 B32 आणि लास्ट एलिमेंट काय घेतला B33. या मॅट्रिक्सची ऑर्डर पण किती आहे सांगा 3/3. पहिल्या पण मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे 3/3. आपल्याला या मॅट्रिक्सचं काय घ्यायचं आहे मल्टिप्लिकेशन. जेव्हा मल्टिप्लिकेशन घेत आहे सपोज A इंटू बी मल्टिप्लिकेशन घेत आहे तेव्हा पहिला मॅट्रिक्स कोणता आहे A, दुसरा मॅट्रिक्स कोणता आहे B. इलिमिनेट काय होतो पहिल्या मॅट्रिक्सचा कॉलम, दुसऱ्या मॅट्रिक्सचा काय कॅन्सल होतो रो कॅन्सल होतो. म्हणजे येणाऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती असणार आहे 3/3. जोपर्यंत फर्स्ट रो आणि यातली सगळे कॉलम संपत नाहीत तोपर्यंत कुठं लिहायचं रो वाईज लिहायचं. कारण आपण कसं घेतोय रो वाईज घेतोय. गिव्हन एलिमेंट काय मिळणार आहे सांगा मॅट्रिक्स हा पहिला एलिमेंट काय मिळणार आहे A11 B11 फर्स्ट एलिमेंट यातला फर्स्ट एलिमेंट प्लस A12 B21 प्लस A13 B31. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम संपला म्हणजे पहिला एलिमेंट झाला. दुसरा एलिमेंट फर्स्ट रो सेकंड कॉलम काय मिळणार आहे A11 B12 प्लस A12 B22 प्लस A13 B32. फर्स्ट रो सेकंड कॉलम संपला. आता फर्स्ट रो थर्ड कॉलम म्हणजे कुठला एलिमेंट येतो फर्स्ट रो मधला थर्ड एलिमेंट काय मिळणार आहे A11 B13 प्लस A12 B23 प्लस A13 B33. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम थर्ड कॉलम संपले का संपले म्हणजे कुठला रो संपला आपला पहिला रो. आता दुसरा रो पहिला कॉलम काय मिळणार आहे A21 B11 प्लस A22 B21 प्लस A23 B31. फर्स्ट सेकंड रो फर्स्ट कॉलम संपला म्हणजे सेकंड रो मधला फर्स्ट एलिमेंट झाला. आता सेकंड एलिमेंट कसा फाइंड करायचा फर्स्ट सेकंड कॉलम सेकंड रो सेकंड कॉलम घेऊया काय मिळणार आहे A21 B12 प्लस A22 B22 प्लस A23 B32. सेकंड एलिमेंट संपला. थर्ड एलिमेंट कसा फाइंड करायचा सेकंड कॉलम मधला सेकंड रो मधला थर्ड एलिमेंट कसा फाइंड करायचा सेकंड रो थर्ड कॉलम काय मिळणार आहे A21 B13 प्लस A22 B23 प्लस A23 B33. झाला का सेकंड रो थर्ड कॉलम संपला म्हणजे सेकंड रो मधला कुठला एलिमेंट फाइंड केला थर्ड रो. आता हा एलिमेंट फाइंड करायचा कसा फाइंड करायचा थर्ड रो फर्स्ट कॉलम घेऊया काय मिळणार आहे A31 B11 A32 B21 प्लस A33 B31. थर्ड कॉलम थर्ड रो फर्स्ट कॉलम संपला म्हणजे कुठला एलिमेंट मिळाला फर्स्ट एलिमेंट. सेकंड एलिमेंट कसा फाइंड करायचा थर्ड रो फर्स्ट सेकंड कॉलम थर्ड रो मध्ये आणि काय घ्यायचा सेकंड कॉलम काय मिळणार आहे A31 प्लस B12 प्लस A32 B22 प्लस A33 B32. झाला सेकंड एलिमेंट. आता थर्ड एलिमेंट फाइंड करायचा आहे थर्ड कॉलम थर्ड रो घेऊया काय मिळणार आहे A31 B13 प्लस A32 B23 प्लस A33 B33. म्हणजे या मॅट्रिक्सची ऑर्डर किती मिळवली 3/3. आलं लक्षात सगळ्यांच्या. आता मी काय म्हणतोय बघा 3/3 मॅट्रिक्सचं मी एक्सप्लेनेशन देतो. हा पहिला एलिमेंट मिळवायचा कसा मिळवायचा पहिला एलिमेंट फर्स्ट रो फर्स्ट कॉलम शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितोय फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. हा एलिमेंट म्हणजे काय फर्स्ट रो सेकंड कॉलम याला म्हणूया R1 R2 आणि हा काय आपला R3 हा काय आपला C1
C2 आणि ह्याला काय म्हणूया आपण C3. पहिला एलिमेंट कसा फाइंड करायचा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचं काय घ्यायचं मल्टिप्लिकेशन, फर्स्ट एलिमेंटला फर्स्ट एलिमेंटनं मल्टिप्लाय करायचं प्लस सेकंड एलिमेंटनं सेकंड एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं प्लस थर्ड एलिमेंटनं थर्ड एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. आता थर्ड एलिमेंट कसा फाइंड करायचा, फर्स्ट कॉलम फर्स्ट रो थर्ड कॉलम. आलं लक्षात. हा एलिमेंट कसा फाइंड करणार, सेकंड कॉलम फर्स्ट एलिमेंट. हा एलिमेंट तुम्ही कसा फाइंड करणार, सेकंड कॉलम सेकंड रो सेकंड कॉलम. हा एलिमेंट कसा फाइंड करणार, सेकंड रो थर्ड कॉलम. आलं लक्षात. आता हा एलिमेंट फाइंड करायचा आहे, कसा फाइंड करायचा, थर्ड कॉलम थर्ड रो फर्स्ट कॉलम. हा कसा फाइंड करणार, थर्ड रो सेकंड कॉलम. आणि लास्ट एलिमेंट कसा फाइंड करणार, थर्ड रो थर्ड कॉलम. दॅट इज कॉल्ड एज मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. कसं करायचं, आलं लक्षात सगळ्यांच्या. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन, प्रॉपर्टीज ऑफ मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. पहिली प्रॉपर्टी, A into B मॅट्रिक्स आहे, A आणि B काय आहेत किंवा A B C ऑल दी मॅट्रिक्स आहेत, सगळे मॅट्रिक्स आहेत. AB is not equal to B म्हणजे A into B is not equal to B into A. लक्षात ठेवायचं, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आहे. A into B चं मल्टिप्लिकेशन आणि B into A चं मल्टिप्लिकेशन सेम मिळत नाही, डिफरंट मिळतं. म्हणून काय लक्षात ठेवायचं, A into B is not equal to B into A. या सगळ्या प्रॉपर्टीज आपण एक्झाम्पल थ्रू करणार आहे, एक्सरसाइज मध्ये याचा आपण यूज करणार आहे सगळ्या प्रॉपर्टीचा. दुसरी प्रॉपर्टी, A into B into C is equal to A into B into C. किती नंबर आहे, 3 नंबर आहे. किंवा किती मॅट्रिक्स आहेत, 3 मॅट्रिक्स आहेत. फक्त आपण काय इंटरचेंज केलाय, ब्रॅकेट इंटरचेंज केलाय. आपण सिक्वेन्स आहे तसा आहे, A into B into C. आपण कसं आहे, A into B into C म्हणजे जेवढी याची व्हॅल्यू मिळणार आहे तेवढीच याची व्हॅल्यू मिळणार आहे. 3 मॅट्रिक्स मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, फक्त ब्रॅकेटचा इंटरचेंज आहे. त्यावेळी तो कसला लॉ म्हणतो आपण, असोसिएटिव्ह लॉ. A into B plus C काय मिळेल मल्टिप्लिकेशन, A into B plus A into C. काय डिस्ट्रीब्यूट केला, A डिस्ट्रीब्यूट केला कुठल्या साइडनं, लेफ्ट साइडनं का राइट साइडनं, लेफ्ट साइडनं. म्हणून त्याला म्हणायचं लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. A plus B into C कशाने मल्टिप्लाय केलं, C न. म्हणजे काय डिस्ट्रीब्यूट केलं आपण, C. म्हणजे काय मिळालं मल्टिप्लिकेशन, A into C plus B into C. कुठल्या साइडनं डिस्ट्रीब्यूट केला, लेफ्ट साइडनं का राइट साइडनं, राइट साइडनं. म्हणून याला म्हणायचं राइट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. काय इथं A डिस्ट्रीब्यूट केला, इथं C डिस्ट्रीब्यूट केला. म्हणून याला आपण कसला लॉ म्हणतो, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. A into I म्हणजे काय, आयडेंटिटी मॅट्रिक्स. I into A जर A हा स्क्वेअर मॅट्रिक्स असेल आणि त्याला जर आयडेंटिटी मॅट्रिक्स ने मल्टिप्लाय केलं तर त्याची व्हॅल्यू Aच मिळते. हे पण आपण कशा थ्रू करणार आहे, एक्झाम्पल थ्रू. A into 0 0 म्हणजे कसला मॅट्रिक्स आहे बघा, नल मॅट्रिक्स आहे. जर एखाद्या नंबरला किंवा एखाद्या मॅट्रिक्सला 0 न मल्टिप्लाय केलं तर त्याची व्हॅल्यू काय मिळते, 0. 6 नंबर प्रॉपर्टी, A into B is equal to 0 म्हणजे A into B चं मल्टिप्लिकेशन जर 0 मॅट्रिक्स मिळत असेल तर असं आपण म्हणू शकत नाही की A हा 0 मॅट्रिक्स आहे किंवा B हा 0 मॅट्रिक्स आहे. जर A into B is equal to 0 असेल तर हे 0 मॅट्रिक्स असतील किंवा नसतील. मोस्टली लक्षात ठेवायचं, A is not equal, A is equal to 0 or B is equal to 0 हे असणार नाही. म्हणजे A into B is equal to 0 असेल तर आपण डायरेक्टली काय म्हणू शकत नाही, A हा 0 मॅट्रिक्स आहे किंवा B हा 0 मॅट्रिक्स आहे. तिसरी 7 नंबर प्रॉपर्टी, A into B is equal to B into C म्हणजे A into B चं मल्टिप्लिकेशन B into C एवढं जर मिळत असेल तर असं आपण म्हणणार नाही, काय म्हणणार नाही, बट नायदर A is 0 मॅट्रिक्स म्हणजे A हा 0 मॅट्रिक्स नाही किंवा B is equal to C. हे पण लक्षात ठेवायचं, नायदर A is 0 मॅट्रिक्स नॉर B is equal to C. आणि 8 नंबर, A स्क्वेअर कसा लिहिणार, A into A. A क्यूब कसा लिहिणार, A into A into A. A raised to A raised to n कसा लिहिणार, A into A into A into up to n टाइम्स. लक्षात. आणि सम गिव्स फुल रिझल्ट ॲज अ फॉर्म्युले म्हणून लक्षात ठेवायचं. A plus B ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन काय मिळतं, A स्क्वेअर प्लस AB प्लस BA प्लस B स्क्वेअर. कारण आपल्याला माहित आहे AB इज नॉट इक्वल टू BA कारण दोघांचं मल्टिप्लिकेशन सेम मिळत नाही. म्हणून
ए बी आणि बी ए सेम आहेत का? नाही. नाहीतर आपण डायरेक्ट काय म्हणणार ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. पण कधी म्हणू शकतोय जर ह्या कधी हे येऊ शकते ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर कधी येऊ शकते जर ab इज इक्वल टू काय मिळत असेल ba मिळत असेल तरच a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळणार आहे a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. हे कधी मिळणार आहे जर ab इज इक्वल टू b असेल. थर्ड एक्सपान्शन आहे a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर. काय मिळणार आहे एक्सपान्शन a स्क्वेअर मायनस ab मायनस ba प्लस b स्क्वेअर. Third, a minus b bracket square is not equal to 0, not equal to a square minus 2ab plus b square. पण हे कधी मिळू शकते unless ab is equal to b असेल. आणि लास्ट एक्सपान्शन a plus b into a minus b. तुम्हाला सवय आहे डायरेक्ट काय म्हणता a square minus b square. पण हे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आहे आणि मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन तुम्हाला काय मिळतं a square plus ba मायनस ए बी मायनस बी स्क्वेअर. हे सगळे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आहेत. ते मल्टिप्लिकेशन तुम्ही काय ठेवायचे लक्षात ठेवायचे. आला लक्षात सगळ्यांच्या प्रॉपर्टीज अँड सम युजफुल रिझल्ट्स. एक्झाम्पल इव्हॅल्युएट. फर्स्ट एक्झाम्पल आहे बघा. पहिला मॅट्रिक्स आहे 3 2 1. दुसरा मॅट्रिक्स आहे 2 4 3. पहिल्या मॅट्रिक्सचे ऑर्डर किती आहे बघा सोल्युशन मध्ये काय लिहिला 3 2 1. दुसरा मॅट्रिक्स ऑर्डर किती आहे 3 क्रॉस 1. दुसऱ्या मॅट्रिक्सचे ऑर्डर किती आहे 3 रोज आहेत आणि एकच कॉलम आहे 2 4 3. बरोबर. याची मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे 1 क्रॉस 3. पहिल्या मॅट्रिक्सचा कॉलम दुसऱ्या मॅट्रिक्सचा रो काय होता एलिमिनेट म्हणजे येणाऱ्या मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन किती येतं 3/3. घेऊया मल्टिप्लिकेशन. काय मिळणार आहे मल्टिप्लिकेशन पहिला रो पहिला कॉलम म्हणजे काय येणार आहे पहिला एलिमेंट काय येणार आहे 3 × 2. दुसरा काय मिळणार आहे पहिला रो दुसरा कॉलम म्हणजे 3 × -4. पहिला रो तिसरा कॉलम म्हणजे काय येणार आहे 3 × 3. पहिला रो फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम थर्ड कॉलम झाला का झाला म्हणजे कुठला रो संपला आपला फर्स्ट रो संपला. सेकंड रो फर्स्ट कॉलम काय मिळणार आहे 2 × 2. सेकंड रो सेकंड कॉलम 2 × -4. सेकंड रो थर्ड कॉलम 2 × 3. थर्ड रो फर्स्ट कॉलम 1 × 2. थर्ड रो सेकंड कॉलम 1 × -4. थर्ड रो थर्ड कॉलम 1 × 3. करूया सिम्प्लिफिकेशन. काय काय मिळणार आहे इज इक्वल टू काय मिळणार आहे 3 × 2 किती मिळणार आहे 6. 3 × -4 -12. 3 × 3 9. 2 × 2 4. इथे काय मिळणार आहे -8 6 2 -4 3. आणि या मॅट्रिक्सची ऑर्डर किती मिळाली आपल्याला 3 क्रॉस 3. आलं लक्षात सगळ्यांच्या मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. A is equal to 1 -3 4 2. B is equal to 4 1 3 -2. Show that AB is not equal to B. काय काय दिले बघा गिवन मध्ये. पहिल्यांदा गिवन लिहूया. गिवन A is equal to 1 -3 4 2. B is equal to काय दिले बघा B is equal to 4 1 3 आणि काय दिलाय -2. या मॅट्रिक्सची ऑर्डर 2 क्रॉस 2. या मॅट्रिक्सची ऑर्डर 2 क्रॉस 2. पहिल्यांदा ए बी फाइंड करायचा आहे म्हणजे पहिला मॅट्रिक्स ए दुसरा मॅट्रिक्स बी. पहिल्या मॅट्रिक्सचा कॉलम दुसऱ्या मॅट्रिक्सचा रो काय होतो कॅन्सल म्हणजे येणार मल्टिप्लिकेशन किती बाय कितीच येणार आहे 2/2 चं मल्टिप्लिकेशन. काय शो करायचं आहे ए बी इज नॉट इक्वल टू बी म्हणजे पहिल्यांदा a × b फाइंड करावं लागेल नंतर b × a फाइंड करावं लागेल. करूया पहिल्यांदा सोल्व a × b. a × b इज इक्वल टू a काय आहे बघा 1 -3 4 2. b काय आहे बघा * 4 1 3 -2. येणाऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती मिळणार आहे 2 क्रॉस 2. घेऊया फर्स्ट रो फर्स्ट कॉलम काय मिळणार आहे बघा फर्स्ट एलिमेंट 1 × 4 किती मिळणार आहे 4 प्लस -3 × 3 -9 म्हणजे इथं काय आलं सांगा -9 बरोबर. किंवा सिम्प्लिफिकेशन करूया. पहिले एक्झाम्पल आहे म्हणून व्यवस्थित सिम्प्लिफिकेशन करूया. काय मिळणार आहे 1 × 4 बरोबर प्लस -3 × 3. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम संपला
फर्स्ट रो सेकंड कॉलम म्हणजे कुठला एलिमेंट असतो सेकंड एलिमेंट काय मिळणार आहे 1 into 1 1 into 1 प्लस -3 into -2 -3 into -2 फर्स्ट रो सेकंड कॉलम संपला आता थर्ड एलिमेंट कसा फाइंड करतो सेकंड रो फर्स्ट कॉलम हा 4 into 4 प्लस 2 into 3 फर्स्ट रो सेकंड कॉलम सेकंड रो फर्स्ट कॉलम संपला त्याच्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम काय मिळणार आहे 4 into 1 प्लस 2 into -2 बघूया काय काय मिळते मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू काय मिळणार आहे 1 into 4 4 इथे काय मिळणार आहे -9 1 प्लस किती मिळणार आहे 6 4 into 4 16 16 प्लस 2 into 3 6 4 into 1 4 मायनस किती मिळणार आहे 4 म्हणजेच आपल्याला हा मॅट्रिक्स किती मिळाला बघा -5 7 16 प्लस 6 किती मिळणार आहे आपल्याला 22 आणि हा काय मिळेल 0 हा काय मिळवला आपण AB याला इक्वेशन नंबर काय मिळूया फर्स्ट अजून काय मिळवायचं आहे BA मिळूया फर्स्ट मॅट्रिक्स B सेकंड मॅट्रिक्स A घेऊया 4 1 3 -2 into सेकंड काय आहे बघा 1 -3 4 2 1 -3 4 2 घेऊया मल्टिप्लिकेशन काय मिळणार आहे मल्टिप्लिकेशन हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम फर्स्ट एलिमेंट कसा मिळणार आहे हा या पण मॅट्रिक्सची ऑर्डर हा पण 2/2 आहे हा पण 2/2 आहे म्हणजे येणार आहे मॅट्रिक्सची ऑर्डर किती येणार आहे 2/2 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम घेऊया काय मिळणार आहे 4 into 1 4 प्लस 1 into 4 4 4 into 3 -12 1 into 2 किती मिळणार आहे +2 फर्स्ट रो संपला सेकंड रो फर्स्ट कॉलम 3 into 1 3 -2 into 4 -8 3 into -3 -9 -2 into 2 -4 काय काय मिळणार आहे बघा 2 into 2 म्हणजे b किती मिळेल 2 into 2 2 4 + 4 8 -12 + 2 -12 3 मायनस इथे काय मिळणार आहे -5 आणि इथे काय मिळणार आहे -13 फ्रॉम इक्वेशन 1 and 2 ची RHS सेम आहे का बघा दोन्ही मॅट्रिक्स सेम दिसतात का नाही जर दोन मॅट्रिक्स सेम नसतील तर AB = BA मिळणार का नाही मग काय मिळणार का फ्रॉम इक्वेशन 1 and 2 फ्रॉम इक्वेशन 1 and 2 AB is not equal to BA कारण AB आणि BA ची RHS आपल्याला सेम भेटते का नाही भेटेल म्हणजे आपल्याला AB = BA भेटणार का नाही काय भेटलं AB is not equal to BA example show that AB is equal to BA where A is equal to matrix -2 3 -1 -1 2 -1 -6 9 -4 या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे 3/3 B मॅट्रिक्स काय दिलाय बघा 1 3 -1 2 2 -1 3 0 1 बरोबर या पण मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे 3 क्रॉस 3 आपल्याला काय शो करायचं आहे AB A * B = B * A दोन मॅट्रिक्सचं काय द्यायचं आहे मल्टिप्लिकेशन आता A * B मिळवला किंवा B * B मिळवला येणाऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती येणार आहे 3 क्रॉस 3 कारण याची पण ऑर्डर 3 क्रॉस 3 आहे याची पण ऑर्डर 3 क्रॉस 3 आहे म्हणजे जो मल्टिप्लिकेशन येणार आहे AB A * B किंवा B * A या दोन्ही मॅट्रिक्सची पण ऑर्डर काय येणार आहे 3 क्रॉस 3 करूया फाइंड पहिल्यांदा काय फाइंड करूया A * B करूया फाइंड A * B = काय काय मिळणार आहे बघा हा -2 -1 -6 3 2 9 -1 आणि लास्ट एलिमेंट किती आहे आपला -4 इनटू B किती आहे बघा आपला 1 2 3 3 2 0 -1 -1 येणाऱ्या मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन किती मिळणार आहे सांगा 3 क्रॉस 3 करूया फाइंड 3 क्रॉस 3 कसं मिळते बघूया हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजे पहिला एलिमेंट कसा फाइंड करायचा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम -2 into 1 -2 3 into 2 6 म्हणजे काय येणार आहे +6 -1 into 3 -3 झाला पहिला एलिमेंट फर्स्ट रो सेकंड कॉलम काय मिळणार आहे -2 into 3
मायनस 6, 3 इंटू 2 प्लस 6, मायनस 1 इंटू 0 म्हणजे काय मिळणार आहे प्लस 0. थर्ड मायनस 2 इंटू मायनस 1 प्लस 2 बरोबर प्लस 2, 3 इंटू मायनस 1 मायनस 3, मायनस 1 इंटू मायनस 1 किती मिळणार आहे प्लस 1 बरोबर. झाला थर्ड एलिमेंट. आता फोर्थ एलिमेंट, हा एलिमेंट फाइंड करायचा आहे. हा एलिमेंट कसा फाइंड करायचा, सेकंड कॉलम सेकंड रो फर्स्ट कॉलम मायनस 1 इंटू 1 मायनस 1, 2 इंटू 2 प्लस 4, मायनस 1 इंटू 3 मायनस 3 बरोबर. त्याच्यानंतर हा एलिमेंट कसा फाइंड करणार, सेकंड रो सेकंड कॉलम काय मिळणार आहे मायनस 1 इंटू 3 मायनस 3, 2 इंटू 2 प्लस 4 बरोबर. मायनस 1 इंटू 0 म्हणजे काय मिळणार आहे प्लस 0 किंवा मायनस 0. थर्ड एलिमेंट कसा, सेकंड रो मधला थर्ड एलिमेंट कसा फाइंड करायचा, सेकंड रो थर्ड कॉलम मायनस 1 इंटू मायनस 1 1, 2 इंटू मायनस 1 मायनस 2, मायनस 1 इंटू मायनस 1 प्लस 1. ओके. त्याच्यानंतर लास्ट थर्ड कॉलम मधला फर्स्ट एलिमेंट कसा फाइंड करायचा, थर्ड रो फर्स्ट कॉलम मायनस 6 इंटू 1 मायनस 6 बरोबर. 9 इंटू 2 प्लस 18, 9 इंटू मायनस 4 इंटू 3 मायनस 12 बरोबर. सेकंड कसा फाइंड करणार, थर्ड कॉलम थर्ड रो सेकंड कॉलम मायनस 6 इंटू 3 मायनस 18, 9 प्लस 9 इंटू 2 प्लस 18 प्लस लास्ट एलिमेंट काय मिळणार आहे 0, मायनस 6 इंटू मायनस 1 प्लस 6, 9 इंटू मायनस 1 मायनस 9, मायनस 4 इंटू मायनस 1 प्लस 4. झाले का एलिमेंट. घेऊया ॲडिशन. काय मिळणार आहे ए बी इज इक्वल टू मायनस 2 प्लस 6 मायनस 1 म्हणजे काय आला प्लस 1. हा काय मिळणार आहे 0, हा पण काय मिळाला 0, प्लस 4 मायनस 4 0, मायनस 3 प्लस 1 हा काय मिळवला 1 आणि हा काय मिळणार आहे आपल्याला 0, प्लस 18 मायनस 18 0, मायनस 18 प्लस 18 0 किती मिळणार आहे बघा प्लस आणि हा काय मिळणार आहे 1 बरोबर. याला इक्वेशन नंबर काय म्हणूया 1. या मॅट्रिक्सची ऑर्डर किती मिळवली आपण 3 क्रॉस 3. ए बी मिळवला. अजून काय मिळवायचं आहे, कसला मॅट्रिक्स मिळवला आयडेंटिटी मॅट्रिक्स. अजून काय मिळवायचं आहे बी ए. घेऊया बी इंटू ए. पहिला मॅट्रिक्स बी, दुसरा मॅट्रिक्स ए. घ्या 1 2 3, 3 2 0, मायनस 1 मायनस 1 1 बरोबर आहे. ते एलिमेंट बघा 1 2 3, 3 2 0, मायनस 1 मायनस 1 1. ए हा मॅट्रिक्स दिला काय मायनस 2 मायनस 1 मायनस 6, मायनस 2 मायनस 1 मायनस 6, 3 2 9, मायनस 1 मायनस 1 मायनस 4. चेक करूया मायनस 2 मायनस 1 मायनस 6, 3 2 9, मायनस 1 मायनस 1 मायनस 4. करूया मल्टिप्लिकेशन ए इंटू बी. हा काय मिळणार आहे फर्स्ट एलिमेंट फाइंड करायचा. फर्स्ट एलिमेंट कसा फाइंड करायचा, फर्स्ट कॉलम फर्स्ट रो फर्स्ट कॉलम घ्या 1 इंटू मायनस 2 मायनस 2, 3 इंटू मायनस 1 मायनस 3, मायनस 1 इंटू प्लस 6. सेकंड एलिमेंट कसा फाइंड करायचा, फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 इंटू 3 किती मिळणार आहे 3, 3 इंटू 2 किती मिळणार आहे 6 आणि मायनस 1 इंटू 9 म्हणजे काय मिळणार आहे मायनस 9. थर्ड एलिमेंट कसा फाइंड करणार, फर्स्ट रो थर्ड कॉलम हा 1 इंटू मायनस 1 मायनस 1, 3 इंटू मायनस 1 मायनस 3, मायनस 1 इंटू मायनस 4 किती मिळणार आहे प्लस 4. त्याच्यानंतर सेकंड रो मधला फर्स्ट एलिमेंट कसा फाइंड करायचा, सेकंड रो फर्स्ट कॉलम काय मिळणार आहे 2 इंटू मायनस 2 मायनस 4, 2 इंटू मायनस 2 मायनस 2, मायनस 1 इंटू मायनस 6 प्लस 6. सेकंड एलिमेंट 2 इंटू 3 6, 2 इंटू 2 4 आणि हा काय मिळणार आहे आपल्याला मायनस 9. थर्ड एलिमेंट सेकंड रो थर्ड कॉलम काय मिळणार आहे 2 इंटू मायनस 1 मायनस 2 हा पण किती मिळणार आहे मायनस 2, मायनस 1 इंटू मायनस 4 किती मिळणार आहे आपल्याला प्लस 4. लास्ट एलिमेंट 3 इंटू मायनस 2 मायनस 6, 0 इंटू मायनस 1 प्लस 0, 1 इंटू मायनस 6 काय मिळणार आहे 1 इंटू मायनस 6 किती मिळणार आहे आपल्याला मायनस 6.
1 इंटू -6 आपल्याला किती मिळेल -6. त्याच्यानंतर 3 इंटू 2 किती मिळवला 1 -2. नंतर 0 इंटू -1 किती मिळवला 0. 1 इंटू -6 किती मिळवला इथं आपला काय आहे बघा -1 आहे. इथं -1 असणार आहे म्हणजे ही व्हॅल्यू काय आली आपली +6. हा थर्ड एलिमेंट काय मिळेल 3 इंटू सेकंड एलिमेंट 3 इंटू 3 9. इथे काय मिळेल +0. इथे काय मिळणार आहे -9 बरोबर. त्याच्यानंतर 3 इंटू -1 -3 +0 आणि इथे काय मिळणार आहे +4. काय काय मिळेल बघा इज इक्वल टू किती राहणार आहे ॲडिशन -5 + 6 1 +9 ला -9 0 +4 ला -4 कॅन्सल -2 -4 -6 किती मिळणार आहे 0. इथे किती मिळेल 10 -9 1. हा काय मिळेल 0. आपण काय मिळाला 0. आपण काय मिळाला 0. इथे काय मिळणार आहे आपल्याला 1. इक्वेशन नंबर काय म्हणूया सेकंड. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 ची RHS काय असेल तुम्ही काय म्हणणार फ्रॉम इक्वेशन 1 and 2 LHS इज इक्वल टू काय मिळणार आहे RHS म्हणजे काय मिळणार आहे AB इज इक्वल टू BA. कारण AB आणि BA ची दोघांची पण RHS काय मिळवली सेम. जर RHS सेम असेल तर आपण काय म्हणतो LHS also same. Example E. A is equal to matrix 4 8 -2 -4. Prove that A square is equal to 0. काय प्रूव्ह करायचं आहे A square is equal to 0 दाखवायचं आहे. आता A square म्हणजे आपण कसा फाइंड करणार आहे बघा सोल्युशन मध्ये लेट A is equal to काय दिलाय 4 8 -2 -4. या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे 2 क्रॉस 2. आपल्याला काय फाइंड करायचं आहे A square. नाउ A square is equal to कसा लिहिणार सांगा A into A म्हणजे A into A मॅट्रिक्सची काय करायला लागेल मल्टिप्लिकेशन काय मिळणार आहे 4 8 -2 -4 into अगेन A काय बघा 4 8 -2 A स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर करायचा नाही. या मॅट्रिक्सचे किती वेळा मल्टिप्लिकेशन घ्यायचं 2 वेळा. काय मिळणार आहे मल्टिप्लिकेशन याची ऑर्डर 2 क्रॉस 2 याची ऑर्डर 2 क्रॉस 2. येणाऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय असणार आहे 2 क्रॉस 2 किंवा मल्टिप्लिकेशन काय मिळणार आहे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम फर्स्ट एलिमेंट फाइंड करूया 4 into 4 16 बरोबर. 8 into -2 किती मिळणार आहे -16 बरोबर. फर्स्ट एलिमेंट संपला. सेकंड एलिमेंट फाइंड करायचा आहे फर्स्ट रो सेकंड कॉलम काय मिळणार आहे 4 into 8 32 8 into -4 -32 बरोबर. थर्ड एलिमेंट सेकंड रो फर्स्ट कॉलम -2 into 4 किती मिळणार आहे -8 -4 into -2 +8 बरोबर. -2 into -8 -16 -4 into -4 +16 म्हणजेच तुम्हाला काय मिळेल 0 0 0 0 म्हणजे कसला मॅट्रिक्स मिळवला नल मॅट्रिक्स म्हणजे व्हॅल्यू काय आली 0. देअरफॉर काय म्हणणार A square is equal to 0 म्हणजेच आपल्याला A square ची व्हॅल्यू किती मिळवली आपण 0. Verify A into B into C is equal to A into B into C where A matrix दिलाय B matrix दिलाय C matrix दिलाय. घेऊया सोल्युशन. A matrix ची ऑर्डर किती आहे 3 क्रॉस 3. या B matrix ची ऑर्डर किती आहे 2 क्रॉस 3 क्रॉस किती आहे आपली 2. आणि या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे सांगा 2 क्रॉस 3. या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे 2 क्रॉस 3. सोल्युशन मध्ये पहिल्यांदा A into B into C फाइंड करायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा काय फाइंड करूया B into C म्हणजे काय म्हटलं बघा B into C is equal to now B into C is equal to B किती आहे बघा 2 -2 -1 1 0 3 बरोबर. C हा मॅट्रिक्स काय आहे बघा 3 2 -1 2 0 -2. पहिल्या मॅट्रिक्सची ऑर्डर हा 3 क्रॉस 2. दुसऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर 2 क्रॉस 3. येणाऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती मिळणार आहे 3 क्रॉस 3. कारण पहिल्या मॅट्रिक्सचा कॉलम दुसऱ्या मॅट्रिक्सचा रो काय होतो इलिमिनेट करूया. इलिमिनेट काय काय मिळेल बघा इज इक्वल टू 2
फर्स्ट रो फर्स्ट कॉलम घेऊया. किती एलिमेंट येणार आहेत? 4. 2 × 3 6 -2 × -2 -4 झाला पहिला एलिमेंट. दुसरा एलिमेंट फर्स्ट रो सेकंड कॉलम 2 × 2 4 -2 × 0 म्हणजे काय मिळणार आहे? +0. थर्ड एलिमेंट फर्स्ट रो थर्ड कॉलम 2 × -2 2 × -2 किती मिळणार आहे? -2 -2 × -2 किती मिळणार आहे? +4. ओके. -1 × 3 फर्स्ट रो झाला. सेकंड रो फाइंड करूया. सेकंड रो फर्स्ट कॉलम -2 × 3 -3 1 × 2 +2. सेकंड एलिमेंट सेकंड कॉलम सेकंड रो -1 × -2 प्लस काय मिळणार आहे? 0. थर्ड एलिमेंट सेकंड रो थर्ड कॉलम -1 × -1 1 आणि इथे काय मिळणार आहे? -2. त्याच्यानंतर हा थर्ड रो फाइंड करूया. थर्ड रो फर्स्ट कॉलम 0 × 3 0 3 × 2 किती मिळणार आहे आपल्याला? 6. हा 0 × 2 0 0 3 × 0 काय मिळणार आहे? 0 आणि 0 × -1 0 आणि इथे काय मिळणार आहे? -6. काय मिळाले बघा मग? b × c = हा b × c किती मिळाला? 6 × -4 2 4 2 -1 -2 -1 6 0 आणि इथे काय मिळवला? -6. काय मिळवायचं आहे? a × b × c घेऊया. a × b × c या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आली? 3 × 3. a काय आहे बघा आपला? a = हा 1 0 1 2 3 0 0 4 5. मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे? 3 × 3 इंटू BC मॅट्रिक्स काय आहे बघा? 2 4 2 -1 -2 -1 6 0 -6. या पण मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे? 3 × 3 म्हणजे येणाऱ्या मॅट्रिक्सची पण ऑर्डर किती असणार आहे आपल्या? 3 × 3. करूया फाइंड. काय मिळणार आहे बघा? हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 1 × 2 2 0 × -1 0 प्लस 1 × 6 किती मिळणार आहे? 6. पहिला एलिमेंट संपला. फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 × 4 4 0 × -2 0 4 × 0 काय मिळणार आहे आपल्याला? 0. थर्ड घेऊया. 1 × 2 2 0 × -1 0 1 × -6 किती मिळणार आहे? -6. फर्स्ट रो झाला. सेकंड रो फर्स्ट कॉलम 2 × 2 4 प्लस 3 × -1 -3 0 × 6 किती मिळणार आहे? +0. सेकंड रो सेकंड कॉलम 2 × 4 8 3 × -2 -6 आणि 0 × 0 काय मिळणार आहे? 0. सेकंड रो थर्ड कॉलम 2 × 2 4 2 × -1 -3 आणि 0 × 6 किती मिळणार आहे? 0. थर्ड कॉलम थर्ड रो फर्स्ट कॉलम 0 × 2 0 4 × -1 -4 5 × 6 किती मिळणार आहे? सेकंडची किती मिळणार आहे? 30. थर्ड रो सेकंड कॉलम 0 × 4 0 4 × -2 -8 5 × 0 किती मिळणार आहे आपल्याला? 0. 0 × 2 0 4 × -2 -4 4 × -1 -4 and 5 × -6 -30. काय मिळेल? सिंप्लिफिकेशन करूया. is equal to 2 + 4 8. हा काय मिळणार आहे? 4 2 + -6 किती मिळवला? -4 -4 × 1 इथे किती मिळणार आहे आपल्याला? 2. हा किती मिळेल? 4 - 3 1. हा किती मिळणार आहे? 26. हा असेल आपला -8 आणि हा आपला किती मिळवला? इथलं साइन काय आलं बघा? -4 म्हणजे -34.
इक्वेशन नंबर काय मिळूया फर्स्ट काय मिळवलं आपण a इंटू b इंटू काय मिळवलं आपण c अजून काय मिळवायचं आहे a इंटू b इंटू c करूया फाइंड टू कसा मिळवायचा a इंटू b पहिल्यांदा काय मिळवायला लागेल a इंटू b घेऊया या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आली 3 क्रॉस 3 a इंटू b इज इक्वल टू पहिला मॅट्रिक्स काय बघा 1 0 1 2 3 0 0 4 5 b हा मॅट्रिक्स काय बघा 2 -2 -1 1 0 आणि काय मिळणार आहे 3 हा पहिला मॅट्रिक्स किती आहे 3 क्रॉस 3 दुसऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे 3 क्रॉस 2 म्हणजे येणाऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती मिळणार आहे 3 क्रॉस 2 घेऊया मल्टिप्लिकेशन हा काय मिळेल फर्स्ट रो बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 1 इंटू 2 2 0 इंटू 0 0 प्लस थर्ड एलिमेंट पण 0 बरोबर फर्स्ट कॉलम संपला फर्स्ट एलिमेंट संपला फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 इंटू 2 -2 0 इंटू 1 0 1 इंटू 3 प्लस 3 फर्स्ट रो झाला आता काय घेऊया सेकंड रो फर्स्ट कॉलम 2 इंटू 2 4 3 इंटू -3 3 इंटू -1 -3 प्लस थर्ड एलिमेंट काय मिळणार आहे आपल्याला 0 2 इंटू -2 -4 3 इंटू 1 3 प्लस लास्ट एलिमेंट काय भेटणार आहे आपल्याला 0 त्याच्यानंतर थर्ड रो फर्स्ट कॉलम 0 इंटू 2 0 4 इंटू -1 -4 5 इंटू 0 काय मिळणार आहे 0 0 इंटू -2 -2 4 इंटू 1 प्लस 4 5 इंटू 3 किती मिळणार आहे 15 याचं सिम्प्लिफिकेशन काय मिळेल बघा AB इज इक्वल टू काय मिळेल सिम्प्लिफिकेशन हा 2 1 2 1 माइनस म्हणजे इथे काय आला प्लस 1 -1 -4 15 प्लस 4 19 19 -2 किती मिळणार आहे 17 प्लस 19 म्हणजे इथे किती मिळाला आपण 17 इथे प्लस 4 असेल हा प्लस 4 याची ऑर्डर किती आली 3/2 अजून काय मिळवायचं आहे AB इंटू C AB काय आहे बघा आपला 2 1 1 -1 -4 17 याची ऑर्डर 3 क्रॉस 2 मल्टिप्लाय बाय काय करणार आहे 3 2 -1 2 0 -2 याची ऑर्डर किती आहे सांगा 2 क्रॉस 2 2 क्रॉस 3 म्हणजे येणाऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती मिळणार आहे 3 क्रॉस 3 करूया मल्टिप्लाय काय काय मिळेल बघा इज इक्वल टू फर्स्ट रो फर्स्ट कॉलम घेऊया फर्स्ट रो फर्स्ट कॉलम हा 2 इंटू 3 किती मिळणार आहे आपल्याला 6 2 इंटू 2 प्लस काय मिळणार आहे 8 बरोबर फर्स्ट रो सेकंड कॉलम 2 इंटू 2 4 प्लस 1 इंटू 0 किती मिळेल आपल्याला 0 बरोबर त्याच्यानंतर 2 इंटू -2 -2 1 इंटू -2 किती मिळणार आहे -2 ओके सेकंड रो फर्स्ट कॉलम 1 इंटू 3 किती मिळणार आहे 3 -1 इंटू 2 -2 1 इंटू 2 2 -1 इंटू 0 -0 1 इंटू -1 -1 इंटू -2 किती मिळणार आहे +2 ओके -4 इंटू 2 -12 किती मिळणार आहे आपल्याला -4 इंटू 3 -12 त्याच्यानंतर 17 इंटू 2 किती मिळणार आहे 34 ओके 17 इंटू इथे किती आहे आपला 2 आहे म्हणजे 17 इंटू 4 किती मिळणार आहे 34 -4 इंटू किती मिळणार आहे 3 -12 प्लस किती मिळवला आपण 34 त्याच्यानंतर -4 इंटू 2
मायनस 8 प्लस किती मिळणार आहे 0 लास्ट एलिमेंट मायनस 4 इंटू मायनस 4 1 प्लस 4 आणि इथे किती मिळणार आहे मायनस 34 मायनस किती मिळणार आहे 34 इथलं सिम्प्लिफिकेशन होऊया थोडंसं रॉंग वाटतंय थर्डचं 0 मायनस 4 0 आहे बरोबर मायनस 4 इंटू 3 मायनस 12 प्लस 34 इथे किती राहिला 74 हे बघूया मल्टिप्लिकेशन एक नंबर आवड येतोय थर्ड ऑपरेशन हां 0 इंटू 2 0 4 इंटू मायनस 4 प्लस 30 प्लस 30 आहे बरोबर इथं काय राहते हां थर्ड सेकंड बरोबर आला थर्ड 0 इंटू 0 मायनस 4 30 34 इथं काय आहे म्हणजे बघूया काय येते 6 प्लस 2 8 4 मायनस 4 1 2 1 34 मायनस 12 म्हणजे किती राहणार आहे बघा 22 इथं आला मायनस 8 आणि इथं किती राहिला आहे आपला मायनस 30 इथं काय तर आपले दोन एलिमेंटचं कॅल्क्युलेशन काय तर इनकरेक्ट यायला लागले ते आपण चेक करू आणि नंतर आपण हे काय करू सॉल्व कॅल्क्युलेशन बघा इथं काय झालेलं आपला 0 इंटू मायनस 2 0 4 इंटू 1 4 प्लस 15 म्हणजे इथे किती आला आपला 19 त्यामुळे हा एलिमेंट किती येणार आहे बघा मायनस 4 इंटू 3 मायनस 12 19 इंटू 2 38 आणि हा बरोबर आहे थर्ड एलिमेंट काय येणार आहे मायनस 4 इंटू मायनस 1 4 19 इंटू मायनस 2 मायनस 38 म्हणजे इथं व्हॅल्यू आली आपली 26 आणि इथं व्हॅल्यू आली मायनस 34 म्हणजे इक्वेशन 1 आणि 2 ची RHS काय आहे सेम म्हणून काय म्हणलं फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय मिळणार आहे A into B into C is equal to AB into C. AB into C. थोडंसं इनकरेक्ट होतं